राऊंड नंतर कोलवाडे या टीमला हाय स्कोरिंगच्या जोरावरती मात्र 22 मिळालेली आहे आणि आता आपण पाहतोय या 4 टीम दरम्यान मात्र 2 मॅच आपण पाहणार आहोत. पहिला गोलंदाजीच्या मार्कवरती टीम असुडगाव या संघाकडून मात्र पाहतोय आपण शेखर गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट ना व्हेरी फर्स्ट बॉल सामन्याला मात्र होईल सुरुवात. अकुट टप्प्याचा बॉल होता, अतिरिक्त बाउन्स. पंच आमच्या दिशेने इशारा देत आहेत की हा वाईड बॉल आहे आणि 1 बाउन्स देखील पंचांनी मात्र घोषित केला. 1 फॉर द ओव्हर 1 बाउन्सचा मात्र इशारा पंचांनी दिलाय. पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन झालंय. ते फलंदाजी करणारे आपण पाहतोय पाले या संघाचं. एक धाव फलकावरती. स्ट्राईक एंडला दिवेशला पाहत आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती आशिष आहे. अकुट टप्प्याचा बॉल शेखरचा हा चेंडू देखील वाईड आहे. थोडीशी खराब गोलंदाजी, बाउन्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. शेखरची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर उंच खुरा गोलंदाज आहे. हाईटचा वापर करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होतोय, परंतु अतिरिक्त बॉल मात्र उचली घेतोय. रबर बॉलची एक खासियत आहे की जेवढा तुम्ही बॉल आपटाल, जेवढा बॉल तुम्ही जोरात टाकाल तेवढा बॉल मात्र टॉस होत असतो. येस, पंचांचा मात्र 2 बॉल आणि 2 बॉलवरती 2 वाईट बॉलचा इशारा आलाय. ओ, प्रचंड वेगाने बॅट मात्र फिरवली होती, परंतु बॉल विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता शेखरचा हा चेंडू मात्र चांगला लेंथवरती पडलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहताय. 2 धावा फलक्यावरती पहिला चेंडू झालाय ओव्हर द विकेट. शेखर यावेळेस मात्र तयार आहे. स्ट्राईकला आपण दिवेशला पाहतोय. या बॉलवरती पंचांचा इशारा येणं मात्र बाकी आहे. पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा येतोय. 2 बाउन्स तुम्ही एका षटकामध्ये अटेम्प्ट करू शकता. जर तिसरा बाउन्स तुम्ही अटेम्प्ट केला तर मग तो नो बॉल गृहीत धरला जातो आणि त्याच पद्धतीचा नो बॉल आपण पाहताय. 9+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात आणि 2च्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. थोडीशी खराब गोलंदाजी, सुमार सुरुवात मात्र गोलंदाज शेखरच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 4 पाहायला मिळाली आहे. स्ट्राईक एंडला आता आपण आशिषला पाहताय. पहिलाच बॉल आशिषसाठी हा चेंडू फुल लेंथचा होता. अगदी वाईड लाईनच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू मात्र पंचांनी वाईड बॉल घोषित केला. आणखीन एक एक्स्ट्रा रन या ठिकाणी खर्च केली जाते. एक्स्ट्राच्या साह्याने धावसंख्या 1 ने वाढली आहे आणि पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. लांबलचक षटक गोलंदाज शेखरनं आतापर्यंत हाताळलंय. थोडीशी खराब गोलंदाजी, लेंथ थोडीशी खराब होते. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आता दाखवावं लागेल, कारण पहिला गोलंदाज आहे. पहिल्या गोलंदाजाकडून सातत्यपूर्वक संघाला मात्र अपेक्षा असतात. त्या अपेक्षांवरती आता खरं उतरायचं आहे. हा बॉल देखील इथून आपण पाहिला अतिरिक्त उचाल. पंचांचा नो बॉलचा इशारा. फिल्डिंग मागच्या बाजूला चांगली झाली आहे, परंतु या चेंडूवरती 1+2 अशा 3 धावा मिळाल्यात आणि 3च्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे. आठ या आकड्यावरती. नो बॉलचा इशारा. फ्री हिट आता कंटिन्यू असेल. लांबलचक षटक मात्र आपण शेखरचं पाहतोय. एकच चेंडू मात्र आतापर्यंत झाला आणि धावा झाल्या तब्बल 8. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीड कंटिन्यू आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण आशिषला पाहतोय. फलंदाजच्या बॅटमधून मात्र स्कोरिंग शॉट आले नाही आहेत, परंतु आपण पाहतो एक्स्ट्राच्या भरपूर धावा गोलंदाज शेखरनं मात्र खर्च केल्यात. आता कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती 8 धावा आल्यात. थोडासा अंडर प्रेशर, दबाव या ठिकाणी वाढला असेल गोलंदाज शेखरवरती. इथून कमबॅक करण्याची गरज. ओव्हर द विकेट. स्लॉटमध्ये आला नाहीये परफेक्टरित्या. ऑन साईडला फटका फिल्डर आहेत. मिड विकेटला सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न शेखरकडून थोडीशी मिसफील्ड झाली. बॅकअप देण्यासाठी खेळाडू लगेच तैनात आहेत. 2 रन्स मिळतील. 2 धावा मिळतील फलंदाज आशिषला आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. हा चेंडू चांगल्या लेंथवरती आहे. हुक करण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती, पहिलेच ठरवलं होती का हा फटका ऑन साईडला मारायचा आहे. फाईन लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु खांद्याचा भरपूर वापर गोलंदाज शेखरच्या माध्यमातून केला जातोय.
निर्धाव चेंडूची सांगता 3 चेंडू झालेत, 10 धावा लागल्या धावफलकावरती. हा चेंडू चांगला लेंथवरती पुढ्यात टाकला होता. फटका आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली आहे मी तर म्हणेन फलंदाजी करणारा पाले या संघासाठी, कारण दोन्ही खेळाडू दोन्ही ओपनिंग ब्लास्टर मात्र मैदानावरती आहेत आणि या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा पाले टीमला मात्र आहेत. दिवेश उलवेकर आणि आशिष उलवेकर ही जोडी आपण पाहतोय. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, अगदी शॉर्ट मिडविकेटला बॉल मात्र रेंगाळतोय. फिल्डर आहेत, एक सिंगल मिळते, दुसरीचा प्रयत्न नाही आहे, मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या 1 पुढे जाते आणि पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. या षटकातील हा शेवटचा बॉल बाकी आहे. कमबॅक केलाय. सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली होती, परंतु खराब सुरुवात झाल्यानंतर देखील संघाला सावरले, स्वतःला सावरले गोलंदाज शेखरनं आणि सुरुवात नंतरच्या आपण पाहिलं तर 4 बॉलवरती फक्त 4 धावा दिल्यात. धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे. हा चेंडू अगदी लोअर राहिलाय, वेग देखील चांगला होता, रिलीज देखील चांगला केलाय. शेवटच्या बॉलवरती कमबॅक केलाय आणि खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती 8 धावा देऊन नंतरचे 5 बॉल अगदी चांगल्यारीत्या फेकलेत. फक्त आणि फक्त 4 धावा पुढील 5 बॉलवरती दिल्यात. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर फलंदाजी करणारा पाले संघ जाऊन पोहोचलाय तो विदाऊट लॉस 12 या आकड्यावरती. आकाश भोपी दुसरा गोलंदाज. पहिला चेंडू, यावेळेस मात्र डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे पुढे आले, अर्ध्या क्रीजवरती आले होते, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज आकाश भोपी देखील चाळाके, दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये. पहिला बॉल आलाय निर्धाव. धावसंख्या धावफलकावरती 12. स्लॉटमध्ये आलाय, ताकदीने पाठवलाय प्लॉटमध्ये, बॉल सीमारेषा पलीकडे. फलंदाज दिवेशच्या बाटमधून हा षटकार. राजेश भाई यांचं थीम सॉन्ग आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र ऐकलंय. अकूट टप्प्याचा बॉल होता, यावेळेस मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. फार चांगली गोलंदाजी आकाश भोपीच्या माध्यमातून मात्र कमबॅक केले जाते. आकाशनं देखील ओळखलं की फुलर लाईनचा बॉल होता आणि त्यावरती आशिषनं मात्र षटकार लगावला होता, परंतु नंतरचा बॉल थोडासा मागे डिलिव्हर केला. चेंडू देखील चांगला आहे, ही लेंथ चांगली आहे. या लेंथवरती जर तुम्ही गोलंदाजी कराल तर अतिशय आपण पाहतोय चांगले चेंडू तुमचे पडू शकतात आणि तीच लेंथ आता सापडली आहे ती गोलंदाज आकाशला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे ती 18 वरती. 5वा बॉल ऑन साईडला फटका मारलाय. मिडविकेटचा फिल्डर बॉलपर्यंत येईल, चेंडू उचलेल फेकेल त्या अगोदर मात्र एकच रन कंप्लीट, एकच धाव कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेशन देखील पाहायला मिळते. आता आपण पाहतोय दिवेश स्ट्राईक एंडवरती असेल आणि धावसंख्या पोहोचेल ती 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. 10च्या रन रेटनं संघ मात्र पुढे चालला. पहिल्या बॉलवरती 8 धावा होत्या, परंतु तदनंतर थोडासा ब्रेक गोलंदाज आपण पाहतो आसुडगावच्या गोलंदाजानं थोडासा ब्रेक धावगतीवरती मात्र लावलाय. शेवटचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, पुलीज अनसक्सेसफुल होता होता राहिला. फिल्डरकडून थोडीशी चुकी झाली आहे, बॉल हाताला लागला देखील परंतु हातातून निसटला आणि या चेंडूवरती मिळाल्या त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 2ने वाढली आणि पोहोचली आहे ती 21 वरती. संघाची धावसंख्या 2 षटकानंतर झाली विदाऊट लॉस 21.
करण यांचं मात्र शुभागमन या मंचावरती झालं. त्यांचं देखील 10 गाव चषकच्या माध्यमातून आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. टेंभोडे संघ आज या मैदानावरती खेळला होता. त्या ठिकाणी पराभव मात्र त्यांना स्वीकारावा लागला होता. त्यावेळेस मात्र करण या ठिकाणी अनअवेलेबल असल्यामुळे थोडंसं संघाला महागडा ठरलं की काय. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज प्रथमेश म्हात्रे आलाय. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. यावेळेस मात्र पंचांनी वाईड बॉलचा इशारा दिला. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्राच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचली ती 22 या आकड्यावरती. धावसंख्या पोहोचली ती 22 वरती. 6 बॉल अजून बाकी आहेत. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकाची सुरुवात केली आहे षटकारानं. बॉल मात्र सीमारेषा पलीकडे. फलंदाज आशिषच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू डीजे. 2 बॉलवरती 2 षटकार. धावसंख्या पोहोचली 34 वरती. हा चेंडू या पंचांचा मात्र 9 बॉलचा इशारा येतोय आणि आता फ्री हिट कंटिन्यू असेल. फ्री हिट सुवर्ण संधी आली आहे ती फलंदाजी करणार आहे. आपण पाहतोय पाले टीमसाठी आणि फलंदाज आशिषसाठी. फ्री हिटचा बॉल आहे. धावसंख्या 35. शॉर्ट ऑफ लेंथ. षटकारांची हॅट्रिक. इट्स अ बिग हिट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. या स्पर्धेत षटकार हॅट्रिक ठोकणारा या ठिकाणी ठरला हा पहिला खेळाडू. तो कशाचा कमनाय रे. आमच्या राजेश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या आकाश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. षटकार आलाय आणि षटकारांची हॅट्रिक देखील ठोकली आहे ती फलंदाज आशिष उलवेकर या खेळाडूनं. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 41. 3 बॉल अजून बाकी आहेत. चौथा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे जातोय परंतु रिझल्ट थोडासा वेगळा आहे. या चेंडूवरती मिळतील त्या 4 धावा. चौकार. .45 45 धावा धावफलकावरती. अगदी ओपनिंग ब्लास्टर कडून जो खेळ अपेक्षित होता, जी सलामीवीर खेळी अपेक्षित होती ती खेळी मात्र दोन्ही खेळाडूंना मात्र साकारली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील दोन्ही खेळाडू नाबाद होते. नाबाद राहून आपल्या संघासाठी चांगली पार्टनरशिप बीट केली होती आणि त्याच पद्धतीची पार्टनरशिप या मॅचमध्ये देखील या दोन्ही खेळाडूंनी केली आहे. या चेंडूवरती मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रथमेशच्या माध्यमातून मात्र केला जातोय आणि या षटकातील आपण पाहता आता हा शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. जर या चेंडूवरती मोठा फटका आला, षटकार आला तर 50 धावा कंप्लीट होतील पाले या संघाच्या. या शेवटचा बॉल हुक केलाय, हवेत आहे. बॉल मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. लास्ट बॉलवरती आला हा चौकार आणि चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या सत्रानंतर पोहोचली आहे ती 49 वरती आणि विजयासाठी आता 18 चेंडू आणि आसुरगाव टीमला मात्र 50 धावसंख्येची गरज.
थँक्यू सो मच डीजे. 17ला आपण करतोय सुरुवात. विजयासाठी बनवायच्या 50 धावा, 50 कंप्लीट करायच्या. सामना जिंकायचा असेल तर असुरगाव या संघाला 18 बॉल आणि 50ची गरज आहे. फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानात दाखल. स्ट्राईक एंडवरती शेखर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आकाश भोपी या खेळाडूला. गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी पहिला गोलंदाज ओमकार वास्कर हा गोलंदाजीच्या मार्कवरती. 18 चेंडू आणि 50. इथून लक्ष थोडंसं कठीण, लक्ष थोडंसं मोठं जरी असलं तरी अशक्य नाही आहे. शेखर आणि आकाश भोपी या खेळाडूंकडे देखील क्षमता आहे, ते हे लक्ष कंप्लीट करू शकतात. परंतु काय घडेल, कोण जिंकेल कोण हारेल ते मात्र आपल्याला पुढील सत्रामध्ये समजेलच. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटनं या सत्राची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज ओमकार यावेळेस तयार आहे. पहिलाच बॉल. पहिला चेंडू चांगल्या लेंथवरती नाही आहे, थोडीशी दिशा मात्र भरकटला आहे. पंचांचा इशारा येतो की हा बॉल वाईड आहे. वाईडनं गोलंदाजी आणि या सत्राची आणि या षटकाची सुरुवात ओमकार वास्करनं मात्र केली आहे. एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे. एक्स्ट्रा धावण संघ आपण पाहतोय असुरगाव टीमचा मात्र अकाउंट खातं ओपन झालं. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा झाला आहे. 1 धाव लागली आहे धावफलकावरती. ओव्हर द विकेट ओमकार वास्करचा हा बॉल. हो, इथून देखील लेंथ पाहावी लागेल. यस, सलग बॅक टू बॅक दुसरा बॉल देखील वाईड आहे. अगदी वाईड लाईन ठेवण्याचा प्रयत्न, बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने गोलंदाज ओमकार वास्कर मात्र करतो आणि त्याच प्रयत्नामुळे कदाचित त्याचे बॉल मात्र वाईड जात आहेत. 2 धावा धावफलकावरती. इथून बॅटची लिडिंग एज लागली आहे. बॉल हवेत आहे. थर्डमॅन आणि शॉर्ट थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे फिल्डर लगेच पोहोचलेत आणि बॉल अडवलाय, फेकलाय. त्या अगोदर मात्र मिळेल ती एक सिंगल रन आणि सिंगलच्या मदतीनं संघ पोहोचेल तो 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलक्यावरती लागल्यात. स्ट्राईक एंडवरती आता आकाश भोपी हा खेळाडू आहे. इथून सुरुवात आपण पाहतोय या असुरगाव टीमसाठी मात्र चांगली झाली आहे. पहिल्याच बॉलवरती 2 वाईट बॉल मिळाले, त्यानंतर आले ती सिंगल. ओमकारचा हा बॉल ओव्हर द विकेट. बॅकफुटवरती सरळ बॅटनं फटका खेळलाय. लॉंग ऑफला जिथे फिल्डर आहेत, एक सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न नाही आहे. लगेच फिल्डर बॉलवर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगलनं धावसंख्या थोडीशी पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल ती या 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती. अगदी दोन्ही संघ आपण पाहतो पनवेल परिसरातील आहेत. याच विभागातील आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलेत बरेचसे संघ आपण पाहताय. खऱ्या अर्थानं 10 गाव चषक ही स्पर्धेची संकल्पना, स्पर्धेचे आयोजक यशदादा भोईर यांना आपण मंचावरती पाहताय. राजेंद्र दादा पाटील देखील आलेत. ओ, यावेळचा बॉल नो लुक शॉट. वेस्ट इंडिज खेळाडू या बॉलवरती होईल बाद. वरती असताना नवीन खेळाडू मैदानावरती विनोदला आपण पाहताय. ऑन स्ट्राईक वरती आहे विनोद. पहिल्याच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय की हा दुसरा वाईट बॉल असावा. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतो. आणखीन एक एक्स्ट्रा धाव असुरगाव टीमच्या खात्यामध्ये मात्र ॲड होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. 14 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 39 धावा मात्र बनवायच्यात. दोन्ही टीमचे प्रयत्न मात्र सामना जिंकण्यासाठी चालू आहेत. हा चेंडू आपण पाहता लेंथ इथून पाहायची आहे.
पंचाने मात्र वाईट बॉल घोषित केला आणि वन बाउंडचा इशारा देखील आता पंचाने दिला. शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल होता खांद्याच्या आणि आपण पाहतो डोक्याच्या थोडासा वरून जाणारा चेंडू. धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा फलक्यावरती 14 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. 14 बॉल 38. आव्हान इथून थोडंसं कठीण वाटतंय परंतु तितकंसं कठीण नाही आहे. जर स्कोरिंग शॉट आले जर मोठे फटके आले तरी आव्हान देखील पार पाडू शकतं. हा फटका बॅटच्या मधोमध टायमिंग जुळत नाही आहे. शॉर्ट मिडविकेटचा फिल्डर बॉल परत पोहोचला. फिल्डिंग कमालीची राहिली आहे. झपकन बॉलवरती आला. बॉल हातात न ठेवता लगेच विकेट किपरकडे फेकला. सिंगल रन मिळाली आहे. सिंगल नंतर धावसंख्या पोहोचली होती 13 या आकड्यावरती. आणि या षटकातील आता शेवटचा बॉल बाकी आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात त्या 37 धावा. 13 चेंडू आणि 37ची गरज. स्ट्राईक एंडला आपण आता आकाश भोपीला पाहतोय. यावेळेचा बॉल पायावरती लागलाय. सिंगल रन मिळेल. लेगबाईच्या साह्यानं सिंगलच्या मदतीनं पहिलं षटक संपलं. ओमकारनं धावा खर्च केल्या 14 आणि शेखर या खेळाडूची मिळवली आहे महत्त्वपूर्ण विकेट. आणि शेवटचे आता 12 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 36 धावसंख्येची गरज. कम ऑन डीजे. चला नेक्स्ट मॅचसाठी अदई आणि खिडूकपाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या. नेक्स्ट मॅच आहे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय या पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा येतोय. पहिलाच बॉल नो बॉल. भीमर पद्धतीचा नो बॉल टाकलाय तो गोलंदाज केतन या गोलंदाजानं. नो बॉल मिळालाय आणि नो बॉल नंतर धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय ती 15. 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे. दोन संघांच्या दरम्यान टॉस या ठिकाणी केला जातोय. खिडूकपाडा आणि त्यांच्या विरोधात अदई. सन्माननीय अतिथी राजेंद्र दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस मात्र झाला आणि टॉस जिंकलाय तो खिडूकपाडा टीमनं. जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. फ्री हिटचा चेंडू होता. सुवर्ण संधी होती आकाश भोपी या खेळाडूसाठी परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही कनेक्शन नाही आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि आता विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. जसजसे डॉट बॉल येत जातील तसा प्रेशर दबाव फलंदाजी करणाऱ्या आसुरगाव टीमवरती मात्र वाढत जाणार आहे. 11 बॉल आणि 35. या पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा. कधी खेळपट्टीच्या बाहेरून बॉल जर डिलिव्हर झाला तर मात्र पंच नो बॉल घोषित करत आहे. पहा जो ऑनफिल्ड पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. DRS नाही आहे त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो शेवटचा असेल आणि पंचांचा निर्णय नो बॉल ना. यस पंचाचा नो बॉलचा मात्र निर्णय आलाय. 11 चेंडू आणि आता 34. फ्री हिट कंटिन्यू आहे. यस फ्री हिट. बॉल मात्र ढगात आउट ऑफ दी पार्क. फलंदाज आकाशच्या बॅटमधून षटकार. होती जो मस्ट निडेड षटकार हवा होता तो षटकार फलंदाज आकाश भोपीनं मात्र ठोकला. परंतु इथून अजून आकाश भोपीचं काम संपलेलं नाहीये. शेवटपर्यंत लढत देत शेवटपर्यंत झुंजत त्याला आपल्या टीमला मात्र विजयश्री खेचून द्यायची आहे. अपोजिट विचार केला गेला तर आपण पाहताय पाली टीमकडून देखील गोलंदाजी चांगली झाली होती चांगली सुरू होती परंतु एखादा फुलर लेनचा बॉल मात्र मिळाला आणि त्याच्यावरती आकाश हा खेळाडू पूर्णपणे बरसला. 10 बॉल 28ची गरज आहे. हा फटका देखील हवा ते मिस्टामिंग
गोल्डन विकेटची ऑपॉर्च्युनिटी आणि फलंदाज त्यावेळेस 440 ओल्डचा झटका लागला तो असुडगाव संघाला. आता बाकी आहे या बॉलवरती कदाचित जर डॉट बॉल आला निर्धाव चेंडू आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं आव्हान कठीण असेल ते फलंदाजी करणाऱ्या असुडगाव या संघासाठी. लास्ट बॉल पहिलाच बॉल अखूट टप्पाचा होता. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न षटक मात्र संपलाय. 2 षटकानंतर संघ जाऊन पोहोचलाय तो 3 बाद 23 वरती आणि आता शेवटचे 6 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज. डीजे खेळला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. लॉंग ऑफचा फिल्डर बॅकअप देण्यासाठी आलाय. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न यस सक्सेस झालाय. 2 धावा मिळाल्यात. पहिल्या बॉलवरती मिळाले डबल धाव आणि आता 5 बॉल आणि 25 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम मात्र आपण पाहतोय. 5 बॉलवरती 4 मोठे फटके लगवायचे आहेत. ते फलंदाज आपण पाहतोय यज्ञेश या खेळाडूला. फुल टॉस होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॉल मात्र सीमारेषेच्या अगदी जवळ. फिल्डिंग चांगली आहे आणि या चेंडूवरती मिळेल ती फक्त आणि फक्त 21 धाव. 4 बॉल आता बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 24 धावसंख्येची. 4 बॉल बाकी आहेत. 24 बनवायचे आहेत म्हणजे 4 षटकार नक्कीचपणे या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या असुडगाव संघाला मात्र पाहिजेत. एखादा डॉट बॉल जर आला
नेक्स्ट मॅच अदई आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत अदई आणि खिडूकपाडाशी लढत आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लगेच मॅच ऑन करायची आणि हा सामना मात्र जिंकला तो पाले या संघानं. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन पाले टीम. हडलक असेल असोडगाव टीम. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट.